साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे स्मारकाकडे जाणाऱ्या 1 किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लोकसहभागातून श्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे। 11 जून रोजी साने गुरुजींच्या स्मृतिदिनानिमित्त हा उपक्रम राबवला जाणार आहे। सध्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने शेतकरी, महिला आणि पर्यटकांना ये-जा करणे जिकिरीचे झाले आहे। साचलेल्या पाण्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून शेती कामातही अडथळे येत आहेत। ही समस्या सोडवण्यासाठी प्रतिष्ठानने नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे। या मोहिमेसाठी ट्रॅक्टर, जेसीबी आणि प्रत्यक्ष श्रमदानाची मदत आवश्यक आहे। चला श्रमदानातून रस्ता निर्माण करूया, या हाकेला प्रतिसाद देऊन पर्यावरण व जनहिताच्या या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे। अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे 3 जून रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून शेतकरी बांधवांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। या आगीत भानुदास पाटील, ललित पाटील आणि रंजन पाटील यांची खळी, शेती साहित्य व साठवलेला चारा जळून खाक झाला। मिळालेल्या माहितीनुसार मराठी शाळेसमोरील खळवाडीला अचानक लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले होते। प्रसंगावधान राखून ग्रामस्थांनी सर्वप्रथम खळ्यातील जनावरांना सुरक्षितपणे बाहेर काढले। मात्र एका बैलाला आगीची झळ बसल्याने तो भाजला गेला। ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न करत असतानाच सुदर्शन पवार यांनी मुख्याधिकारी गणेश शिंदे व मारवड पोलिसांना कळवले। मुख्याधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार अग्निशमन दलाच्या बंबाने तातडीने धाव घेत 4 ते 5 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले। या आगीत ठिबक नळ्या, लाकडी बैलगाडी, नांगर, पांभर आणि सुमारे 30 ते 40 ट्रॅक्टर चारा जळून भस्मसात झाला। या आगीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। महसूल विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। पुणे येथे गावठी दारूमुळे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने चोपडा विभागात विशेष मोहीम राबवून अवैध दारू व्यवसायाविरोधात मोठी कारवाई केली आहे। माननीय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जळगाव व्ही.टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली 1 जून ते 4 जून 2026 या कालावधीत चोपडा, अमळनेर, धरणगाव व पारोळा परिसरात धडक कारवाई करण्यात आली। या मोहिमेदरम्यान एकूण 20 गुन्हे नोंदविण्यात आले असून 15 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। आरोपींकडून 7,410 लिटर रसायन, 200 लिटर गावठी दारू, 200 लिटर ताडी तसेच 1 मोटरसायकल जप्त करण्यात आली। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 5,60,795 रुपये इतकी असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली। गांधली, कलाली, सावखेडा, हिंगोणे आजूबाजूच्या तालुक्यातील परिसरात ही मोहीम राबविण्यात आली। कारवाईत निरीक्षक खय्यूम मोमीन, दुय्यम निरीक्षक जी.एस. मोरे, एन.पी. खपके, आर.के. फुसे तसेच डी.एन. पाटील, एस.एस. पाटील, भूषण परदेशी आणि नितीन पाटील यांनी सहभाग घेतला। दरम्यान अवैध मद्यनिर्मिती, हातभट्टी, वाहतूक किंवा विक्रीबाबत कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा स्क्रीनवर दिसत असलेला टोल फ्री क्रमांक संपर्क साधावा असे आवाहन विभागाने केले आहे। अमळनेर शहरातील वर्दळीच्या कचेरी रोडवर MSCBने ट्रान्सफॉर्मरचे काम केल्यानंतर रस्त्याच्या मध्यभागी माती आणि वाळूचे ढीग तसेच सोडून दिले आहेत। या निष्काळजीपणामुळे दुचाकीस्वार घसरून दररोज 5 ते 10 लहान मोठे अपघात होत असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। डिव्हायडर खोदून ठेवल्याने रात्रीच्या वेळी वाहन चालकांना अंदाज येत नाही, परिणामी अपघातांची तीव्रता वाढली आहे। नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि MSCB या तिन्ही प्रशासनांच्या समन्वयाच्या अभावावर स्थानिक व्यापारी व नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। मोठ्या दुर्घटनेनंतरच प्रशासनाला जाग येईल का असा सवाल विचारला जात आहे। प्रशासनाने तात्काळ राडारोडा हटवून सुरक्षेसाठी बॅरिगेड्स लावावेत अशी मागणी जोर धरत आहे। दरम्यान नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील माती उचलली असल्याचे समजते। अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे गुमास्ता नितीन केशव पाटील यांचे दुःखद निधन झाल्यामुळे त्यांच्या परिवाराला बाजार समितीकडून आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला।
गुमास्ता म्हणून कार्यरत असलेले नितीन पाटील यांचे अकाली निधन झाले. त्यांना बाजार समितीतर्फे 50,000 रुपयाचा धनादेश सोबतच मानधन. श्रीमती वैशाली नितीन पाटील यांना बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील, उपसभापती सुरेश पिरण पाटील, संचालक शरद पाटील यांच्या हस्ते देऊन आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी बाजार समितीचे संचालक नितीन पाटील, समाधान धनगर, प्रकाश अमृतकार, अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, सचिव डॉक्टर उन्मेष राठोड, उपसचिव अशोक वाघ, योगेश महाजन, प्रशांत राणेसह कर्मचारी व सर्व गुमास्ता बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी व्यापारी बांधवांकडूनही आर्थिक मदत करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले अमळनेरचे नगरसेवक प्रवीण गंगाराम पाटील उर्फ राजू फाफोरेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त दहिवद येथे सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवत 2 कर्तबगार महिलांना सन्मानित करण्यात आले. सुनीता अशोक धनगर व मनीषा आनंद सोनवणे यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. DA धनगर सर, AT पाटील, सुभाष देसले यांसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. महापुरुषांचे विचार समाजाला जोडणारे आहेत असा सूर यावेळी उमटला. दहिवद गावाने जपलेली ही सर्वसमावेशक परंपरा इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.